नमस्कार. काय यावेळी आपण चाललोय बाळू मामाला आणि यो माणूस आला आहे तो डायरेक्ट अकलूजवरून आहे, अकलूज सोलापूर. त्यानंतर यो आण्या, यो पण सोलापूरवरून. भावाचं नाव सनी पण अकलूजवरून आला आहे. यो आहे सूरज आला आहे देवरुखवरनं. आणि यो रोहित सुळे ट्रेकिंगला कायम पुढं यो आला आहे चिपळूणवरनं. हाय काय? हाय गाइस, ये मैं हूँ, ये हम आहे. जाऊ द्या. ही मागची गाडी आहे, यातनं जाणार आहे आपण. आली का सगळी? प्रत्येक ठिकाणी जायला लागतं. अमावस्याची रात्र आणि ही जमलेली भूतं लई दिवसाने एकत्र आली होती बरं काय. आणि ही फक्त वाटेत लागणाऱ्या हॉटेल सोंगाडाच्या इथं चहा प्यायला तेवढी शांत होती. नंतर असा काय धिंगाणा चालू होता. ही गाणी जर ऐकला असेल ना तुम्ही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर थोडीच गाणी ऐकलेली. घोटाळा करायचा नाही गो. सोनी कितनी सोनी 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 तू है कितनी सोनी. सोन्या म्हणजेच आपला आण्याची मापं काढून आम्ही आपलं दर्शनाय मार्गाला लागलो. आदमापूर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात येतं. कोल्हापूर शहरापासून हे अंतर फक्त 50 किलोमीटर आहे. 19व्या शतकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोल गावात मय्यप्पा आणि सत्यवा आरभावे यांच्या पोटी जन्मलेले संत म्हणजे श्री बाळूमामा हे लहानपणापासूनच शांत आणि ध्यानात गुंग राहायचे. महाराष्ट्रातील गारगोटी येथील श्री मुळीये महाराजांचे शिष्य होते आणि गेल्या शतकात ते संत होते. त्यांना हलसिद्धनाथांचे अवतार देखील म्हटले जाते. त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक हाल सोसले. सत्युगाला सुंदरा माऊली लागली मनाचा विचार करायला. निघून जाणार भायाच्या देवाला आप्पाच्या वाडीला. आणि सिद्धनाथाच्या यात्रेला पतिदेवांचं परमिशन घेतलं निघून गेले आप्पाच्या वाडीला त्यावेळेला. आणि भूमी पूर्वेला निघून चालली होती आप्पाच्या वाडीला त्या ठिकाणाला. निघून गेले आप्पाच्या वाडीला. आणि सिद्धनाथाची घनदाट यात्रा भरलेली असायला. ढोल कैताळाचा गजर चालू असायला. सुंदरा माऊली निघून गेली देवळामध्ये त्यावेळेला. आणि रावळाला गावड लागली होती हलसिद्धनाथाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायला. बालाच्या सुमाराला हलसिद्धनाथाची पालखी लागली उठायला. प्रदक्षिणा लागल्या होत्या व्हायला. प्रदक्षिणा झाल्या चिकडा पिकडा बोलावा तसं त्या वाघापुऱ्याच्या अंगामध्ये हलसिद्धनाथ संचार झाला. 12 वर्षाचं भविष्य लागलं होतं खडकाच्या माळाला व्हायला. आणि भाकणूक चालू होती त्या ठिकाणाला. पुढल्या बाजूला कोणता प्रकार घडलेला असायला. संत संग तुझा घेरला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घेरला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घेरला तुझ्यावर जीव झडला. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर गाव बाळू धनगराच जगामध्ये नाव. घे भक्त तुझ्या पायाला बाळू मामा रे तुझ्यावर जीव धरला. संत संग तुझा घडला बाळू मामा रे तुझ्यावर जीव धरला. तुझ्यावर जीव धरला. बघा नंबर 19 या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जो खांब रोविला आहे त्याला जर कोणी हात लावेल तर त्याची भूतबाधा आपसुकच निघून जाईल आणि यो खांब त्याची रक्षा करेल असं स्वतः बाळूमामांनी म्हणलेलं आहे. इथूनच आपण मंदिराच्या समोरच्या रोडला जाणार आहोत जिथे विद्यामंदिर आदमापूर आहे. या शाळेमध्येच मरगू आईचं मंदिर आहे. याच मंदिरात बाळूमामांनी आपल्या देहाचा त्याग केला होता. इथलं दर्शन घेऊन आम्ही लागलो कोल्हापूरच्या दिशेला अंबाबाईचं दर्शनाला या भूतांसोबत. माझी बांगडी
भोली सी सूरत आंखों में मस्ती दूर कहीं शर्माए हाय 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 एक झलक दिखलाए कहीं अभी आंचल में छुप जाए हाय 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 वाजलेले 3:30 झोपेची हायच झाली होती. खरं दौऱ्याचा अंतिम भाग आला होता. दिवाळीचा दुसरा दिवस, ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं आणि त्याच दिवशी अंबाबाईच्या मंदिरात जागर असतो. थोड्याच वेळाआधी मंदिराच्या कळसाला काकडा ठेवला होता आणि आतमध्ये पूजा चालू होती. गर्दी तशी काहीच नसल्यामुळे आम्ही थेट दर्शन घ्यायचं ठरवलं आणि आत गेलो. बहुतांश जणांना माहीत नाही, पण इथे असणाऱ्या एकमेव साक्षी गणपतीचं दर्शन घेऊन आत पाऊल टाकतोय तोवर गुप्त मातृलिंग दर्शनाचा दरवाजा उघडला आणि आम्हाला दर्शन मिळालं. तिथून आपण आता काकड आरतीला जाऊया. चला. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब घंटा सगळं करा.